ज्या मोजक्याच मतदारसंघांमध्ये अतिशय चुरशीच्या लढती पाहायला मिळू शकतात अशातला एक मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ। पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू संजय देवतळे यांच्या गटासाठी ही लढत अतिशय प्रतिष्ठेची ठरू शकते। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने इथून खूप मोठं मताधिक्य मिळवलं होतं, त्यामुळे आता तरी देवतळ्यांच्या समोरची वाट बिकट आहे। विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजता चंद्रपूर मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपला चंद्रपूर मतदारसंघात मिळालेल्या 46,000च्या मताधिक्यामुळे एकीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, तर दुसरीकडे मात्र काँग्रेसमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावरच अनागोंदी माजली आहे। असे विविध उपक्रम मी गेले 15 वर्षापासून राबवतो आहे। मी काँग्रेस पक्षाची जून असल्यामुळे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे मी त्या प्रवर्गात येतो आहे आणि माझ्या ज्येष्ठ नेत्यांनी मला पुढाकार घेऊन उमेदवारी मागण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले। काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या चंद्रपूर मतदारसंघाचं नरेश पुगलिया आणि श्याम वानखेडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि सातत्याने काँग्रेसचं वर्चस्व कायम राखलं। मात्र 1995ला युतीच्या लाटेत सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर काबीज केलं आणि सलग 3 वेळा विजय मिळवला। मात्र 2009 मध्ये झालेल्या पुनर्रचनेत चंद्रपूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आणि सुधीर मुनगंटीवार बाद झाले। 2009 साली अनेक स्थानिक कार्यकर्ते भाजपकडून इच्छुक असताना सुद्धा सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्या भांडणात नितीन गडकरी यांनी नागपूरच्या नाना शामकुळे यांना उमेदवारी दिली। मात्र यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरलाय। मागच्या 2009च्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझी दावेदारी होती। पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं, नेत्यांनी सांगितलं की विद्यमान आमदार जे आहे ते एका टर्मसाठी येणार आहे, त्यांचं आम्ही सगळ्यांनी मान्य करून त्यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून केवळ 12 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून दिलं आहे। पण स्थानिक उमेदवार जो ज्या पद्धतीनं प्रश्न लोकांचे लावून धरतो, त्यांच्या सुखदुःखामध्ये जनतेच्या सहभागी होऊ शकतो, निश्चितपणे हा स्थानिक उमेदवार दिला पाहिजे अशी सर्व कार्यकर्त्यांची जनतेची मागणी आहे। एकीकडे भाजपमध्ये स्थानिक विरुद्ध आयातीत असा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसमध्येही माजी खासदार नरेश पुगलिया आणि पालकमंत्री संजय देवतळे यांच्यामध्ये आपल्याच गटाला उमेदवारी मिळावी म्हणून चढाओढ सुरू झाली आहे। एकंदरीत चंद्रपूर मतदारसंघाचा विचार करता ही निवडणूक मुद्द्यांपेक्षा व्यक्ती केंद्रितच राहण्याची शक्यता जास्त आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। चंद्रपूर विधानसभेचा जो आखाडा आहे तो हळूहळू तयार होतोय, पण या आखाड्यात उतरणारे जे पैलवान आहेत ते कसे असतील, कुठल्या मुद्द्यावर ही संपूर्ण निवडणूक लढवल्या जाईल याबद्दल आपल्यासोबत चंद्रपूरचे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं चित्र काय असू शकतं। अरुणजी, तुम्ही इतक्या वर्षापासून बघताय राजकीय परिस्थिती, तुम्हाला काय वाटतं की आगामी विधानसभा जी आहे ती कोणत्या मुद्द्यांवर होऊ शकते, काय नेमकं चित्र राहू शकतं? चंद्रपूर जिल्ह्यात आणि स्पेशली चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात पाहिलं तर बरेच मुद्दे आहेत। विकासाबाबत पाहिलं किंवा प्रदूषणाबाबत पाहिलं आहे, असे मुद्दे आहेत की जे अजूनपर्यंत किती वर्षापासून सॉल्व्ह झालेले नाही आहे। आमदार कोणत्याच पक्षाचे असो, खासदार कोणत्याही पक्षाचे असो, पण ते मुद्दे तसेच आहेत। प्रदूषणचे मुद्दा पहा, स्पेशली CTPS बाजूला असताना CTPSचे मुद्दे अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेले नाही आहे। तिथून निघणारा धूर अजूनही शहराचे वर बादल म्हणून राहतात, त्याच्यामुळे लोकांना त्रास होतात, कधी श्वास घेण्यासाठी त्रास होतात। विकासाच्या मुद्द्यावर चंद्रपूर जिल्हा इतके मोठा औद्योगिक जिल्हा असून अजूनपर्यंत राष्ट्रीय महामार्गाशी जुळलेला नाही आहे। चंद्रपूर विधानसभा जुळलेला नाही आहे। चंद्रपूर शहरात बायपास नाही आहे। चंद्रपूर शहरात एक मोठी बाऊपेठची ओव्हरब्रिजची समस्या आहे, ते अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेली नाही आहे। गोपालजी, तुम्हाला असं वाटतं का की जसे यांनी सांगितले की अरुणजी की मुद्दे अनेक आहे, समस्या अनेक आहे, पण मुद्द्यांवर इलेक्शन होईल की जे पार्टीची इमेज असते, उमेदवार असतात यांच्यावर जास्ती फोकस राहील? अर्थात कोणत्याही निवडणुका या स्थानिक समस्या ज्या असतात त्या स्थानिक समस्यांवर आधारितच या निवडणुका होत असतात। कारण माणसांना त्यांचे एकदा प्रश्न सुटले किंवा त्यांचे प्रश्नांची तड लावणारा कोणीतरी जनप्रतिनिधी हवा असतो। सुदैवानं गेल्या म्हणजे निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत एक सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या रूपानं एक जनप्रतिनिधी ते होते। मात्र नंतरच्या या निवडणुकीमध्ये नानाजी शामकुळे नागपूरहून इथं आलेत। एक जनतेची अपेक्षा होता की बाहेरचा एक नवा उमेदवार आहे, नवा प्रतिनिधी आपल्याला जर मिळाला तर प्रश्न सुटतील।
पण काहीही प्रश्न सुटलेला नाही. या शहराचं नगरातून महानगरात रूपांतर होत आहे. एक आपलं म्हणजे विदर्भाचं लक्ष या शहराच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीनं सगळ्या विदर्भाचं लक्ष शहराकडे आहे. पण शहरातले अंतर्गत अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न अद्याप सुटलेले नाही आहेत. प्रदूषणाचा केवढा मोठा प्रश्न आहे आणि तो प्रदूषणाचा प्रश्न आपल्या शेजारी असलेल्या CTPSमुळे अतिशय ज्वलंत झालेला आहे. जंगलाच्या बाजूला आम्ही राहतो, मात्र त्यामुळे निर्माण होणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांबद्दल स्थानिक आमदारांनी अद्यापही लक्ष घातलेलं नाही आहे. जटपुरा गेटवरची वाहतूक कोंडी, त्या वाहतूक कोंडीकडे अजूनही त्यांचं लक्ष नाही आहे. ते प्रस्ताव पाठवले आहेत तसं म्हणतात, पण त्या प्रस्तावाचं पुढे होतं काय याबद्दल कुणीच सांगायला तयार नाही. वाऊपेठच्या उड्डाणपुलाचा प्रश्न कितीतरी दिवसापासून पडलेला आहे. एक सोबत अजून एक प्रश्न येतो, जसं यांनी म्हटलं की इथे BJPचेच आमदार जे आहे ते सध्या आहे आणि BJPची एक प्रकारे लाटी आहे, पण त्यांच्या सोबत जी आहे अँटी इन्कम्बन्सी, ज्याला म्हणजे प्रस्थापित विरोधी लाट, ती कुठे त्यांना होऊ शकते असं वाटतं का? नाही, चंद्रपूर विधानसभाची प्रसिद्धी पाहून आज पहिली प्रसिद्धी आहे. म्हणजे पहिल्यांदा विधानसभेत भाजपाचे आमदार नाही आहे. मागच्या 4 टर्मापासून पाहिलं तर चंद्रपूर विधानसभेमध्ये BJPचे आमदार आहे. याच्यापूर्वी 3 टर्म सुधीर मुनगंटीवार आमदार होते, आता नाना सामकुडे आमदार आहेत. पण एकंदरीत परिस्थिती अशी आहे की म्हणजे पक्षात दोन्ही पक्षात भांडण आहे. जे मुख्य पक्ष दोन्ही काँग्रेस आणि भाजप आहेत, दोघा पक्षात भांडण आहे. काँग्रेसचे भांडण चव्हाट्यावर आहे, BJPचे अंदरुनी भांडण आहे, ते दिसत नाही. अशी परिस्थिती पाहताना म्हणजे काँग्रेसमध्ये तो बंडखोरी होणारची अशीच परिस्थिती आहे. आणि BJPमधले जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे BJPचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, असं सगळं तेही दुसऱ्या पक्षातून टिकटावून उभे राहू शकतात किंवा बंडखोरी करून निवडणूक लढू शकतात, अशी वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे जोरदार रंगत होण्याचे चिन्ह दिसत आहे सध्या तरी. अंतर्गत धुसफूस जी आहे काँग्रेसची म्हणा किंवा भाजपची, ही कोणत्या लेवलला जाते याच्यावरही बहुतेक या विधानसभेचं चित्र बरंचसं अवलंबून राहील. सारंग पांडे, ABP माझा, चंद्रपूर.